एकदा 3 मुलं साताऱ्यावरनं कोरेगावकडे निघाली होती. रेल्वेनं प्रवास करायचा होता. वडिलांना अगोदरच पत्र पाठवलं होतं, परंतु ते पत्र त्या वडिलांना मिळालेलं नव्हतं. प्रवास करत असताना जेव्हा ते पाडळीपासून मसूरपर्यंत रेल्वेने पोचतात आणि रेल्वे स्टेशनवर पोचतात, तेव्हा त्यांना कळत नाही की आता कुठं जायचं, कारण वडील न्यायला आलेले नसतात. तिथल्या स्टेशन मास्टरला असं वाटतं की मुलं खूप चांगल्या घरची आहेत, कारण त्यातला एक मुलगा जो आहे तो खूप थाटात अंगावर कोट वगैरे घातलेला असतो. परंतु जरा वेळानं त्या स्टेशन मास्टरला कळतं की ही मुलं दलित आहेत, महार समाजाची आहेत. तेव्हा तो त्यांना जवळसुद्धा येऊ देत नाही. मात्र बैलगाडीची तो व्यवस्था करतो. मुलं बैलगाडीत बसतात. रात्रीची वेळ झालेली असते. विशेष बाब ही की त्या मुलांच्या चर्चेवरनं त्या बैलगाडीच्या मालकाला समजतं की ही मुलं महार जातीतली आहेत. तेव्हा तो ताडकन उडी मारून बाजूला जातो आणि त्या मुलांनाही बाहेर फेकून देतो. मुलं गयावया करतात, दुप्पट भाडं द्यायला तयार होतात. तेव्हा हा सांगतो की तुम्ही बैलगाडीत बसा, माझी गाडी आता विटाळलेली आहे, तेव्हा तुम्ही बसा, मी पाठीमागून चालत येतो. मुलं भुकेजलेली असतात, पाणी प्यायला नसतं. काही लोकांना त्यांनी पाणी प्यायला मागितलं, परंतु ही मुलं अस्पृश्य आहेत हे त्यांना माहीत झाल्यावर त्यांनी त्या मुलांना त्या गटाराकडे, तिथल्या गटाराकडे बोट दाखवून ते पाणी प्यायला सांगितलं. त्यातला कोट घातलेला जो मुलगा होता ना, तो दुसरं तिसरं कोण नसून या देशाच्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. अस्पृश्यतेच्या कलंकाचा निर्घृण असा तो परिपाक कदाचित त्यांना त्यांचा जन्मलेला धर्मही सोडायला भाग पाडला असेल. उठ आवाज कर, भीम प्रहार कर, इतिहास कर नवा, वैर्यास धाक दे, ऐसी हाक दे, दाखव जोश नवा. उठ आवाज कर, भीम प्रहार कर, इतिहास कर नवा, वैर्यास धाक दे, ऐसी हाक दे,